माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण देवीचे शारदीय नवरात्र बघूया. अभिवाचनातून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. धर्मशास्त्रीय माहिती जी मला आवडली ती तुमच्यापर्यंत पोचवायचा अभिवाचनातनं एक छोटासा प्रयत्न. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे. आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याच्या आपल्या घरावर कृपाछत्र असावे, अदृष्ट शक्तीपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले. नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी होय. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते. नवरात्र 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 व्रताचे प्रकार बरेच आहेत. त्यापैकी प्रकार आपण बघूया. प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र. 2 प्रतिपदा ते सप्तमी सप्तरात्री व्रत म्हणतात. 3 पंचमी ते नवमी पंचरात्री व्रत म्हणतात. सप्तमी ते नवमी त्रिरात्री व्रत. ज्या पद्धतीने तुम्हाला सोशेल झेपेल किंवा आपल्या घरी परंपरा असेल त्याप्रमाणे आपण व्रत करतोय. नवरात्रीचे अंग एकूण 4 प्रमुख होय. कोणकोणती चला ऐकूया. 1 देवता स्थापना, 2 मालाबंधन, 3 नंदादीप म्हणजेच अखंड दिवा, 4 कुमारिका पूजन. काही जणांकडे वेदिका म्हणजे शेत स्थापना करतात. त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्य हळदीच्या पाण्यात रंगवून पेरणी करतात. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समय वापरावी. पूर्वीच्या काळी दगडाचा दिवा सुद्धा वापरत असे. तेलाची जोडवात एक वीट लांब असावी, ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास 2 समाया लावाव्यात. नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळे झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेचा नाममंत्राचा 108 वेळा तरी जप करावा. विष्णू सहस्त्रनाम वाचावे. नवरात्रात मालाबंधन करताना म्हणजे माला बांधताना त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळा बांधाव्यात. कुमारिका पूजन म्हणजे काय हो, तर नवरात्र व्रताचा प्राण होय. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे. स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत. 2 वर्षाची असते ती कुमारी. स्कंद पुराणात उल्लेख केलाय ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न. 2 वर्षाची असते ती कुमारी. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्तिनी, 4 वर्षाची असेल कन्या तर कल्याणी, 5 वर्षाची कन्याचे जर पूजन केले तर ती रोहिणी, 6 वर्षाची कन्याचे पूजन काली, 7 वर्षाची असेल चंडिका, 8 वर्षाची कन्या शांभवी, 9 वर्षाची दुर्गा, 10 वर्षाची सुभद्रा. कुमारिका पूजनाचे फळ काय, तर चला तर आपण आता बघूया. कुमारिका पूजन जर केले तर ऐश्वर्या प्राप्ती होते. 2 कुमारिका पूजन केले तर भोग आणि मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिका पूजन केले तर धर्म अर्थ प्राप्ती होते. 4 कुमारिका पूजन केले तर राज्यपद प्राप्ती होते. 5 कुमारिका पूजन केले विद्या प्राप्ती. 6 कुमारिका पूजन षटकर्म सिद्धी. 7 कुमारिका पूजन राज्य प्राप्ती. 8 कुमारिका पूजन संपत्ती. 9 कुमारिका पूजल्या तर पृथ्वीचे राज्य मिळते असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. नवरात्रात सप्तशती पठाचे विशेष महत्त्व होय. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करेल त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करेन. दुःस्वप्न म्हणजे उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने
त्या दूर होतील असे देवी महात्मे सांगते. राहू काळ सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले. अश्विन महिन्यातील अष्टमीच देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात. नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे. ते नैवेद्य कुठले तर आपण ऐकूयात. चला. रविवारी खीर नैवेद्य दाखवावा. सोमवारी गाईचे तूप घ्यावे, त्याचा नैवेद्य करावा. मंगळवारी केळी, बुधवारी लोणी, गुरुवारी खडीसाखर, शुक्रवारी साखर आणि शनिवारी गाईचे तूप. नवरात्रात प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देवप्रक्षमा स्तोत्र, श्री सूक्त, शूलिनी दुर्गा, सुमुखी स्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे यथाशक्ती पठण करावे. जमल्यास पुढील नियम पालन करायचा प्रयत्न करावा. परंतु आता काळानुसार दगदग होल्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर करावे, नाही शक्य असेल तर कोणाची बळजबरी नाही. सात्विक अन्नाचे सेवन शक्यतो परान्न वर्ज करावे. 2 ब्रह्मचार्य पालन. 3 दाढी व कटिंग करू नये. 4 गादीवर पलंगावर न झोपणे. नवरात्र नियमाचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिगत होतो. जय विंध्यवासिनी माता की जय. 16 कुलस्वामिनी माता की जय. कुलस्वामिनी माता की जय. दुर्गा माता की जय. सर्व कुलस्वामिनींना नमस्कार असो, नमस्कार असो. प्रत्येकाने आपल्या घरी संध्याकाळी दिवा लावल्यानंतर कुलस्वामिनीची एक माळ जप जरूर करावा.